चित्रगाथा। अहो हे बघा, भोगीचा सगळा स्वयंपाक तयार आहे। भाजी म्हणू नका, भाकऱ्या म्हणू नका, तीळ लावून तिळाचे लाडू म्हणू नका, सगळं करून ठेवलेलं आहे। आता सांगा, जेवून जाता का मी वावरात घेऊन येऊ नंतर? असं कर शांता, आता काही भूक नाही बाबा, तू काय कर, मला ते सगळं बांधून दे, मी घेऊन जातो आणि तुम्ही जेवून घ्या घरी, मी जेवून घेईन नंतर तिकडे, माझं जसं फुरसत मिळेल तशी मी जेवून घेईन। मग मी तसं मग बांधून देते, मग जेव्हा मस्त आरामात तिकडं थोडंसं ताक वगैरे पण देते सोबत, मेथीची भाजी खुडून घ्या तिकडंच आणि जे लागन ते घेऊन घ्या मग तिकडं। जमतं मग, आता चहा दे मला, जाण्याच्या अगोदर चहा घेऊन घेतो। हा माहितीच होतं मला, म्हणून तर जेव्हा ना तुम्ही, नाहीतर एखादा असता तर जेवून गेला असता घरीच मस्त सणावाराचं, पण जेवले तर चहा घेता येणार नाही आता। बडबड नको करू जास्ती, टाक चहा टाक। बरं आहे का, मी दुपारी जाणार बघा बाजारात, मला संक्रांतीची खरेदी करायची आणि थोडंफार सामान घेऊन येते, तर मग मला द्या बरं 2-1 हजार रुपये। बर घे, त्या डब्यातनं काढून घे आणि लिहून ठेव तिथं, किती काढले किती नाही ते, मला पुन्हा सामान आणायला जायचंय, मग शेताचं थोडं, मग मी माझं घेऊन येईन। काय चालतं, तुम्ही सोबतच जायचं? कशाला मी येऊ, नको बाई, फार ते काय घेऊन काय नको घेऊ, ते लुटायला फार डोकं लावत बसली शांताबाई तू, मला तिथं माझं नको डोकं खराब करू, मी जातो सनकल आणि घेऊन येतो माझं सामान, मला त्यांनी टाइमपास करायला आवडत तिथं, तुझ्या 2-4 बायका पकड आणि तू जाऊन ये, मला नको थांबू त्याच्यासाठी। मी पण येते बरं बाजारात, मला पण यायचं, फ्रॉक घ्यायचा काळ्या कलरचा आणि पतंग पण घ्यायचे। बापरे राणी, पतंग उडवणार आहे का तू? तुला येतं का पतंग उडता राणी? पण हो मग बाबा, मला किती चांगले पतंग उडवता येतात, खूप पतंग उडवते मी, काटे अनुरते काटे। बघा तुम्ही उद्या चलतालच ना तुम्ही पतंग उडवायला? हो चला ना बाई, आता मला बघायचं ती माझी राणी कशी पतंग उडवती, चल मी पण चलेल। शांता, मग माझ्या पण नावाची 4-5 पतंग आणून घे, उडवण म्हणतो थोडा उद्या पोरीसोबत। जमते ना, चालते। असं कर मग शांता, उद्या काय कर, आपल्याकडेच बोलून घे सगळ्यांना, आपली गच्ची तशी गंज मोठी, आपल्याकडच्या वेळेस पतंग उडवायचा कार्यक्रम करू सगळ्यांचा। मग बाई शांताबाई, तुझी आणि माळ्याची पिशवी तर एकदम सेम टू सेम लगे, सोबतच घेतली होती काय? हो ना शीला, सोबतच घेतली होती आम्ही, मागच्या वेळी गेलो होतो ना बाजारात, तिलाही आवडली मलाही आवडली, बरं आता तिलाही तोच कलर आवडायला आणि मलाही तोच कलर आवडायलाय, मग सोबतच घेऊन घेतली। आता काहीतरी खून करून घ्यावी लागेल, नाही तर हिची पिशवी जाईन माझ्याकडे, माझी पिशवी जाईन हिच्याकडं। गेली तर गेली नव्हे शांताबाई, गेली तर गेली, आणून देईन तुझ्या घरी, गेली माझी पिशवी। त्यात काय एवढं लगे टेन्शन घ्यायचं काम आहे, आपण दुसऱ्या गावाला थोडं राहतो, ते तर आहे म्हणा, कुठे दुसऱ्या गावाला जाणं लागतंय, एकच गावात आहे ना आपण। पण मी काय म्हणते शांताबाई, आपण आता सोबत तर बाजारात जाऊ लागलो सगळ्या, सामान पण घेऊ लागलो सगळ्या सोबत, आता तू काय घेती वानाला, मी काय घेती वानाला, सगळं एकमेकींना कळून येईन ना, आणि मग काय मज्जा राहीन ते हळदी कुंकाला जायची नुसतीच। हा बाई, हे तर बरोबर बोलली बाई, पण तू मज्जा तर खरी याच्यात असती ना, समोरच्याने काय आणलं लुटायला ते बघायला। तर मग आपण काय करूयात, एकमेकांना दाखवायलाच नको, 4 वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ, वानाचं घेताना भाजीपाला वगैरे सगळं सोबत घेऊन घेऊ, आणि मग वानाचं घेताना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ आणि तिथून लपून ठेवू मग वानाचं पिशव्यांच्या खाली, कोणाला दाखवायलाच नको। असं केलं तर जमतंय, असंच करू मग आपण। चला बरं, पुन्हा पटपट, सीट रिक्षा भेटत नाही, मग जावं लागतं असं तंगडे तोडत मग लांबपर्यंत, आणि एवढे पैसे पण नाही की आपण डायरेक्ट रिक्षाने जाऊ म्हणून, चला पटपट। का दादा, कोथिंबीर कितीला दिली एक जोडी? वाव, आणि भेंडी छान दिसायली, भेंडी कशी दिली? इकडे ये, पहिलेच कुठे धसती भाज्या घ्यायला तू, इकडे ये पहिले। आता भाज्या घ्यायच्या ना मला, भाज्या घेऊन घेऊ ना मग, ते पतंग ते कुठं वावरत बसता पूर्ण बाजारात, राहू द्या की ते। आपण पार्लरला जाऊ की, मी काय म्हणते, पार्लरला जाऊ ना आपण, मस्त लगे आयब्रो वगैरे करून घेऊ। आता कशाला ते काढती पार्लर बिल्लरचं, उगीच तरी वेळ घाला त्याच्यामध्ये, आणि तसंही कोण पाहते आपल्याला, हो ना, तर काय आता ते कोणी पाहावं म्हणून थोडी करावं बापा, आपण तर बघतो की 100दा आपल्याला आरशामध्ये, आणि मग त्याच्यासाठी राहावं की चांगलं। मी तर बघा बाबा, माझ्या कानात गळ्यात नेहमी असं ठसठशीत काहीतरी आवडतं बाबा आपल्याला, ते तिकडं ते तुमचे लाला भाऊ बघो का न बघो, दुसऱ्यांची तर कुणाची अपेक्षा नाही म्हणा, पण ते लाला भाऊ बघो न बघो, मी मला 3दा आरशात बघते आणि 3दा मी मला चांगलीच दिसायला पाहिजे, मी राहते बाबा, तुम्हाला चढायचं का कोणाला? तशी तर बरोबर म्हणते म्हणा, मला कोणी बघो की न बघो, आपण अपेक्षा कशाला करायची, आपण तर आपल्याला आरशात बघतो ना 3दा। मग चला, मग चलते मी पण, लय दिवस झाले मी पण काही केलं नाही चेहऱ्याला, करून घेते मी पण जरा नीटनेटकं। चला मग, आता काय सगळेच चलता येतं, येते मी पण। मग आता पहिले आपल्याला तिकडे पार्लरमध्ये जाऊन यावं लागल, आणि मग बघू इकडं काय करायचं आणि काय घ्यायचं आणि काय नाही, आणि पतंग तर मग सगळ्यात शेवटी घेऊ बाबा आपण, मी म्हणते। हो चालेल, तसंच करूयात, चला बरं। आई, आली तू सामान घेऊन, आणलं माझ्यासाठी पतंग?
हो आणले, भरपूर आणले. उद्या उडू आता. आता नको, आता ठेवून दे. आता मला स्वयंपाक वगैरे करून दे पटपट पटपट. ते पतंग घेऊन बाहेर पळू नको आता, कळलं का राणी? हो आई हो, आता नाही जात, पण सकाळीच दे बरं मला, सकाळीच दे, उठल्या उठल्या. हो हो हो. चला बाबा, आत्ताच उद्याची तयारी करून घेते सगळी, मग पुन्हा सकाळी काही होत नाही. लवकर लवकर लवकर. आणि मग ते स्वयंपाकातच पोळ्या बिळ्या करण्यातच वेळ चालला जातो. आणि मग कधी पतंग उडवायला जाऊ? आता उद्या मस्त पतंग उडवते. सगळ्यांना आपल्या गच्चीवर बोलवलेलं आहे. जोरदार मस्त पतंग बितंग उडवू. आता तयारी करून घेते सगळी. अरे 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 भाऊ, ढिल्या 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 ढिल ढिल ढिल. हा देऊन राहिलं ना बाम्मा, ढिलच तर देऊन राहिलो ना. घे की ओढ, पट्ट 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 पट्ट. लगेच 2-4 काटलेच पाहिजे पतंग. काय बाई, मला लाला भाऊ डान्स करू लागले का पतंग उडवू लागले? नुसते इथून तिथंच होऊ लागले. हा मग इकडे तिकडे पळावं लागत नाही का शांताबाई? काय गप्पा करते तू? तू उडवलं का नाही कधी पतंग? बाप्पा, माझ्या पतंग उडवण्यावर शक करते का? बघत आता मला. तू फक्त चक्री नीट पकड आणि ढील दे. हा घे घे. अरे 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 अरे, ए शाबाश, काटे. अजून एक काटते, अजून एक काटते. पडली शांताबाई. चुप ना काय हसती? पडली ती, लागलं तिला. शांता शांता, तरी म्हणत असतो बाई उद्या नको मारू. शांता उठ, शांता उठून बस. दुखतंय का? हो ना, हो दुखतंय ना. अरे बाप, आता उठताच येईन. पाय दुखला माझा, खूप पाय दुखला. हळूहळू उठवा शांताबाई, हळूहळू उठ ना. कशाला ते पतंगा उडवायच्या नादी लागती बाई, काय माहिती बाई. उड्या मारती पुन्हा, जस काही नाहीतर नाही पोरगी शांताबाई तू खरं. कशी पडून गेले मी? मलाच हसू यायलंय. अशी कशी पडून गेले मी? पायाला घाई लागलं बाई, खूप दुखायला. हो मला पायाला तर खूप दुखायलंय माझ्या. काय हसती बा शांताबाई, निर्लज्जवानी पडती आणि पुन्हा हसती. अशी कशी बाई बाई तू? आणि एवढं काय तुला पतंग उडवायचं पडलं काय की बाई? लगे काल रात्रीपासून तयारी सुरू आहे. पतंग उडवायला चला, पतंग उडवायला चला. भारी मज्जा तुला. स्वतःचं वजन बघत नाही, काही नाही, पळती नुसती चिंगा तिकडून तिकडे. शांताबाई, मला असं म्हणू लागली तू? मला काय माहिती होतं का? मी काय जाणून बुजून पडले का? ही काही चर्चा करायची वेळ नाही बरं. ही चर्चा करायची वेळ नाही. ही तिला हळद वगैरे लावा पायाला, काहीतरी पायाला मुरडाला वाटतं तिच्याकडे बघा जरा. काही पण गप्पा करत बसतात. आणि शांताबाई, तू थोडं जपूनच करत जा याच्यानंतर. पडत राहते धपक धपक कुठं पण. हो ना तर काय. का भाऊ, राम भाऊ, लक्ष दे जरा तिच्याकडं. चला बरं, आता जाऊ आपल्या आपल्या घरी. बस झालं ते पतंग ते उडवणं. नाही ना भाऊ, थांबा 2 मिनिटं. माझं काही एवढं दुखत नाहीये. ते सगळ्यांसाठी आतमध्ये खाली चहा आणि भजे बनवून ठेवलेले. जा बरं, मला ते घेऊन ये सगळ्यांना. आपण सगळे खाऊ ना. ते एवढं कौतुकाने भजन ते बनवलं तर मी म्हटलं मस्त करू माहोल. मस्त पैकी पतंग उडवू, गाणे म्हणू. आणि काय बाई, एक पतंग काटलं लगेच पडून गेले मी. आता ते भजन ते खाल्ल्याशिवाय जाऊ नका. मस्त भजन बासुंदी केलेली आहे. आणते मी ती. म्हणजे तुम्ही आणा, मी नाही आणत, तुम्ही आणा कोणतरी तुम्ही. नमस्कार मंडळी. तर माझी शांताबाईची संक्रांत अशी झाली. पतंग उडवता उडवता पडलेच मी. पण मला त्या पडण्याचं एवढं वाईट नाही वाटणार जेवढं वाईट वाटेल जर तुम्ही कमेंट करून सांगितलं नाही की व्हिडिओ कसा वाटला ते. तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडतायत की नाही.